नमस्कार, कशा आहात? चला आज ना आपल्याकडे आलेत मासे आणि ते आहेत शिंगाडे. तर बघा, जास्ती मोठे नाहीत आणि एकदम बारीक पण नाहीत. तर ते ना नुसते हळदी मिठातले तळायचेत मला. तर मसाल्याचं कारण आपण ना मसाला टाकून मस्त रस्सा केलेला आहे. आणि आता आपल्याला याची बनवायची फ्राय. मस्त तव्यात तेल टाकून घेतलं आहे आणि आपण तव्यामध्ये त्याची फ्राय बनवणार आहोत. फ्राय म्हणजे ते तळून घेणार आहोत. तर मिठातले मासे खूप छान लागतात बरं. तर काहींना मसाल्यातले आवडतात, पण आपण मसाला घातलाच नाही, रस्सा बनवल्यामुळे एकदम मस्त असे. तर ह्याला काटे नसतात जास्त, एकदम कमी काटे असतात चुलीवर. आणि ते पण तव्यामध्ये मस्त असे कडक मासे बनवलेत. म्हणजे पीठ न लावता अगदी ते बिलकुल असे हिदहिदे होत नाही, कारण नदीला ताजे मासे मिळतात. आमच्याकडचे ताजे मासे आहेत हे. आमच्या नदीला ना चिलापी हे असले शिंगाडे मासे, खेकडं हे मिळतात. पण ना खरं सांगते, ते माशाची क्वालिटी थोडीशी कमी असू द्या, पण ते ताजे ताजे असतात ना, त्यामुळं खायला खूप मस्त वाटतं. आणि आम्हाला खूप आवडतात हे ताजे. दुकानचे ना खूप दिवसांचे असतात, ते बर्फामध्ये ठेवून आमच्याकडे येईपर्यंत त्याला 4-5 नाही जास्ती दिवस होत असतील. कारण समुद्रातून सुद्धा काही लगेच बोट बाहेर येत नसते, त्याला पण वेळच लागतो. त्यामुळे ना आम्हाला हे नदीचे मासे खूप आवडतात बरं का. पण आपल्याला नावं माहिती नाही इतर माशांची, पण जे आहेत ते आमच्याकडे तेच आम्ही करतो. आणि मस्त असे बघा आपली फ्राय झाली. आणि याला वेळ लागत नाही, इतकं पटकन होतं. आणि चुलीवरची गरमागरम भाकरी आणि हे मासे खूप मस्त झालेत. आणि चला, तुम्हाला आवडले का नक्की कमेंट